रामकृष्ण हरी दादा. नाव आपलं? संतोष गजानन राजगुरू, राहणार मनसर, जिल्हा पुणे. अच्छा, आत्ता कुठून आला आपण? मी जिल्हा सांगली, नरसोबाची वाडी, इथे पायीवाडी देहूपर्यंत आणि देहू ते पंढरपूर अशा 500 किलोमीटरचा प्रवास सायकलवरनं करणार आहे. अच्छा, मस्त. अन्न कसं वाटलं आपल्या फाउंडेशनचं? इथलं अन्न, तुम्ही जे तरुण मुलं ज्यांना गरज आहे की दिवसभर कष्ट करून त्यांना थोडं अन्न मिळत नाही, हे तुम्ही स्वादिष्ट आणि एक रुचकर असं एक पोटाला अन्न देतं, हे फार महत्त्वाचं आहे. ते याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद माझ्यातर्फे. बरोबर. आणि आमचं फाउंडेशन हे समाजकार्यासाठी म्हणजे कार्यरत आहे, तर तुमचं काही त्यासाठी सजेशन? सर, तुम्ही फाउंडेशन चालवत आहे, हे गरीब लोकांसाठी आहे, पण खरे गरीब कोणता आहे हे जाणणं पण फार महत्त्वाचं आहे. कारण या फाउंडेशनच्या मार्फत ज्याच्याकडं इच्छा आहे, ज्याची करण्याची ताकद पण आहे, तरी तो ह्या फाउंडेशनचा उपभोग घेतो. पण ज्याला खरंच गरज आहे याची जाणीवपूर्वक अभ्यास करून तुम्ही त्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आमचे म्हणजे गावोगावी व्हिजिट्स असतात शाळांमध्ये वगैरे, त्यामुळे तसं आम्ही सर्वे करून बऱ्यापैकी करतो. असं तुम्हाला कोणत्या गरजू व्यक्तीबद्दल माहिती असेल ज्यांना गरज आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक शहर म्हणून आहे, तर तिथे एक मुलगी आहे आणि तिच्या आईवडील एक मोलमजुरी म्हणून करतात आणि ती 12वीपर्यंत चांगलं प्रतीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि तिला शिक्षिका होण्याची इच्छा आहे. तर त्या शिक्षिका होण्यासाठी पुढची जी उडाचाल आहे, तर तिला आर्थिक परिस्थितीमुळं कमतरता जाणवते आणि ही कमतरता जाणू नये, तिला पुढं शिक्षिका उत्तम प्रकारे व्हावी यासाठी तुम्ही फार प्रयत्न करावे ही इच्छा आहे. अगदीच अगदीच. आम्ही नक्कीच प्रयत्न करू तिला मदत करण्याची. तुम्ही प्रयत्न करावे आणि ती शिक्षिका व्हावी ही माझी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा की असंच एक समाजासाठी कार्यरत राहत जा आणि याच्यातून तुम्हाला जे मिळणारं पुण्य आहे हे फार महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. रामकृष्ण. धन्यवाद. रामकृष्ण हरी.